संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून उष्णतेचा कहर कायम आहे। पुढचे 10 दिवसात पारा चढाच राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। हा पारा 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। रविवारी 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे संभाजीनगरकर उकाड्याने हैराण आहेत। संभाजीनगरच्या वैजापूरमधल्या एका बँकेमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आग लावण्यात आली। बँकेचे शटर तोडण्यासाठी चोरट्यांनी जिलेटिनचा स्फोट घडवून आणला। त्यामुळे बँकेत आग लागली आणि आगीमध्ये बँकेतील 25 लाखांची रक्कम आणि 47 लॉकर सुरक्षित राहिल्याने ग्राहकांचं नुकसान टळलं। मात्र आगीमध्ये बँकेतील फर्निचर, कागदपत्र जळून खाक झाली। संभाजीनगर शहरातल्या कचरा संकलन करण्यात मनपा प्रशासन कमी पडताना दिसतंय। कॅगच्या अहवालात संभाजीनगरमधल्या कचऱ्याच्या प्रश्नावर ताशेरे ओढलेत। उघड्यावर कचरा, वाहतूक आणि सुरक्षा उपकरण न वापरता संकलन केल्याची छायाचित्र अहवालात छापली आहेत। त्यामुळे महापालिकेच्या अडचणी आता वाढणार आहेत। संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर 16 बोगींची पीट लाईन साकारण्यात आली आहे आणि ही पीट लाईन 18 बोगींची करण्यासाठी मनमाडच्या दिशेने स्टेशनपासून 100 मीटरवरील असलेल्या 70 घरांचं अतिक्रमण हटवण्यात येणार आहे। त्यामुळे अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत।